समाधी घेतली. कुटुंब भरपूर आहेत, जातानाही मागे पुढेच जात आहेत, बरोबर झाले तर अपघाती जात आहेत. कुटुंबही जात आहेत, नाही असं नाही आहे, पण कुठेतरी जर अपघात झाला तर कुटुंबातील सर्व माणसं गेलेले ऐकायला मिळत आहे. पण सर्व माणसांनी एकाच काळी समाधिस्थ स्थितीमध्ये बसावं आणि पांडुरंग परमात्म्याने त्यांना समाधी द्यावी असा दुर्लभ असलेला महात्मा श्री संत नामदेव महाराज. अशा नामदेवरायांचा आज समाधी महोत्सव आहे. आणि दुसरं त्याला जोडूनच श्री संत सावता महाराज, त्यांचंही चरित्र जर पाहिलं, अजमेर संस्थेतील पूर्वीचं औशे गाव होतं, तिथून ही मंडळी इकडे आरणभिंडीला आलेली आहे. आणि तेथे परसोबा हे अत्यंत पंढरीची वारी करणारे कट्टर वारकरी होते. 15 दिवसाची वारी सातत्याने त्यांची होती. देवभक्ती पूर्वजांनी केलेल्या ऋणातून हाती येते. आपल्या कुटुंबामध्ये जर पूर्वजांनी फार विशाल भक्ती केलेली असेल तर काही का होईना त्याचा अंश, त्याचा धागा, त्याचा दोरा कुठेतरी नातवंडामध्ये कुठल्या तरी पिढीमध्ये योगायोगाने तो प्राप्त होतो. पुण्य फळले बहुत दिवस भाग्यवन याचा ठसा, नाम सन्मुख तो कैसा, संत चरण पावलो. सावता महाराजांचं चरित्र जर पाहिलं, ज्ञानाचं शिखर म्हटलं म्हणजे श्री संत सावता महाराज आहेत. निर्गुण निराकार असलेला परमात्मा आपल्या हृदयामध्ये कोंडण्याचं, बसवण्याचं विशेष संत मंडळीमध्ये जे कार्य पाहायला मिळतंय ते श्री संत सावता महाराजांचं. कारण भगवान परमात्मा काही सामान्य थोडाच आहे. ही पृथ्वी आहे, जेवढे तारे दिसत आहेत त्या ही पृथ्वीचे रूप आहेत. आणि अनंत असलेल्या पृथ्व्या ज्याच्या एका रोमारोमावर विराजमान होत आहेत, असा व्यापक परमात्मा ज्यांनी हृदयात बसवला, ती सामान्य अधिकार नाही आहे. काहींनी आपल्या सामर्थ्याने मांडीवर बसवला, काहींनी कमरेवर खेळवला, काहींनी आपल्या घरामध्ये त्याला जन्म दिला आणि काहींनी आपल्या हृदयात बसवून ठेवला. साठविला जाता त्रैलोक्याचा, साठविला जाता त्रैलोक्याचा, साठविला जाता त्रैलोक्याचा, साठविला जाता त्रैलोक्याचा. धन्य त्याची माता, धन्य त्याचा पिता, धन्य त्याची माता, धन्य त्याचा पिता, धन्य त्याची माता, धन्य त्याचा पिता. साठविला जाता त्रैलोक्याचा, साठविला जाता त्रैलोक्याचा, हे साठविला जाता त्रैलोक्याचा, साठविला जाता त्रैलोक्याचा. माळी समाजामध्ये जन्म झाला, पण त्यांचं माळीपण वेगळं आणि आपलं माळीपण फार मोठा. पृथ्वी आणि आकाशात जेवढा अंतर आहे, आपल्या मळ्यामध्ये जे मिळतं, ती फ्लावर आहे, कोबी आहे, द्राक्ष आहे, टमाटर आहे, या सर्व गोष्टी आपण पिकवतो. पण त्यांच्या शेतीत जे त्यांनी पिकवलंय ते मात्र वेगळं आहे. जात एकच आहे, आमची माळ्याची जात, शेत लावू बागायत. पण ते कुठलं बागायत आहे? शांती शेवंती फुलाली, शांती शेवंती फुलाली, शांती शेवंती फुलाली.
त्यांनी जीवनामध्ये शेवंतीची फुलं, शांतीरूप शेवंतीचा मळा केला. आता आपल्याकडं असं आहे, बंगला 1 कोटीचा आहे, कार 25 लाखाची आहे, पण शांतीची ना आपली फारकत आहे. शांती म्हटलं म्हणजे कधीच आपल्याकडे हृदयात अशी वास्तव्य करून राहत नाही. बरं, जो जातो तो अशांत असल्याने त्याला ही शांती मिळावी म्हणून माणसं एकत्रित होतात. श्रद्धांजली वाहताना मी कधी कधी विचार करत राहतो का ज्याला स्वतःला शांती नाही पण तो देवाला सांगतोय त्यांना शांती मिळू दे. संत नव्हती जगा माणसाच्या सारीखे, संत नव्हती जगा माणसाच्या सारीखे, संत नव्हती जगा माणसाच्या सारीखे, संत नव्हती जगा माणसाच्या सारीखे. समुद्र नदी म्हणे पैगा पाषाण म्हणू नये, समुद्र नदी पैगा पाषाण म्हणू नये. संत नव्हती जगा माणसाच्या सारीखे, संत नव्हती जगा माणसाच्या सारीखे, सारीखे. चौकडीचा अभंग आहे, मोठा अभंग आहे. ही संत माणसांसारखी नाही, तर संतांचं जीवन काही अलौकिक आहे, दिव्य आहे. संसार केला, संसारामध्ये माणसांचं चित्त वर्तमान काळात इतकं विस्कळीत झालेलं आहे. कुठे शांती मिळेल, कुठे शांती मिळेल. वारकरी संप्रदायाची माळ घालून सुद्धा माणसं कुठेतरी भटकताना, कुठेतरी भक्तापुढे बसताना अनुभवायला येत आहेत. गळ्यामध्ये तुळशीची माळ आहे, वारकरी संप्रदायाचा स्वीकार केलेला आहे, तरी देखील ज्या पांडुरंगाची माळ आपल्या गळ्यात आहे त्याच संबंधाने त्याचा विश्वास नाही आहे. म्हणून एखाद्या वाऱ्या दुपाऱ्यामध्ये जाऊन बसतोय, वेळ प्रसंग आला तर गुरुही बदलण्याला तो मागे पुढे पाहत नाहीये. काही माणसांनी तर किती गुरु केले त्याचं गणित नाहीये. जो जो भेटेल तो आपला दत्तात्रयाने 24 केले, याही पेक्षा याने वाढवून करून ठेवले. जिकडे गेला तिकडे गुरु करतोय. अंतःकरणामध्ये शांती नाहीये, शांती डगमगलेली आहे, हरवलेली आहे, समाधान नाहीये. आणि ते समाधान ज्यांनी जीवनामध्ये मिळवलेलं आहे ते श्री संत सावता महाराज आहेत. तुमचं आणि आमचं समाधान का हरवलं? याचं एकच कारण आहे की अंतःकरणामध्ये देवाला बसवण्याऐवजी आपण इतरांनाच वस्तीस्थान दिलेलं आहे. त्यामध्ये काम आहे, क्रोध आहे, लोभ आहे. काम क्रोध लोभ अंतरी, काम क्रोध लोभ दयाचे अंतरी, काम क्रोध लोभ दयाचे अंतरी. नाही अधिकारी ऐसा येथे, नाही अधिकारी ऐसा येथे, नाही अधिकारी ऐसा येथे, नाही अधिकारी ऐसा येथे. एक वेळेला बंगला नसू द्या, कार नसू द्या, कुठली संपत्ती नसू द्या, झोपडीत जीवन राहिलं तरी ते देखील श्रेष्ठ ठरेल जर तुमच्या अंतःकरणामध्ये विकार नसतील. विकार रहित असलेलं जे जीवन आहे, पडू द्या एखाद्या डोंगरामध्ये, गुहेमध्ये, राहू द्या एखाद्या झोपडीमध्ये, पण त्या जीवनासारखं श्रेष्ठ जीवन जगात नाही आहे. म्हणून या संतांच्या जीवनामध्ये त्यांनी भयंकर प्रतिकूलता सहन केलेली आहे. देवाकडे कधी संपत्ती करता याचना नाही केली. कुठलीच मागणी ज्यांच्याकडनं मागली जात नाहीये असं असलेलं वैराग्य ज्यांच्याकडे पाहायला मिळत आहे त्या संत मंडळीतील अत्यंत ज्येष्ठ श्रेष्ठ असलेले संत श्री संत सावता महाराज आहेत. आणि देवाच्या संबंधाने प्रेमाचं काय वर्णन करा. देव ज्यांच्या ज्यांच्या हृदयामध्ये येऊन बसला त्यांच्या हृदयात प्रेम होतं म्हणून त्याने वास्तव्य केलं. भक्ती आहे, ज्ञान आहे, वैराग्य आहे,
सकळ भक्ती अंगाने पाहिलं तर मोठी श्रीमंती ज्यांच्याकडे आहे ती श्री संत सावता महाराज आहेत. अत्यंत महान पुण्य ज्या परशोबांचं आणि नांगिताबाईंचं की ज्यांच्या पोटी खऱ्या अर्थाने असा देदीप्यमान हिरा जन्माला आला. धन्य ते अरण रत्नाचे जन्मला निधान. रत्न म्हणजे काय सामान्य किमतीची गोष्ट नाही आहे. रत्न जडित हे देवाचं सिंहासन आहे. रत्न हे देवाच्या सान्निध्यात राहणारे आहेत आणि म्हणून देव सान्निध्यात राहणारी जेवढी जेवढी साधने असतील त्या सकळ साधनांनी संपन्न असलेलं सावता महाराजांचं जीवन असल्याने नामदेवरायांनी अशा स्वरूपाचं ते वर्णन केलेलं आहे. का ते एक रत्न आहे म्हणजे त्याची किंमत होत नाही असा त्याचा अर्थ आहे. ज्या वस्तूची किंमत केली जात नाही त्या वस्तूतील रत्न आहे. सावता महाराज या संतांची महती जरी आपण शोधू गेलो तर शोधता शोधता आपण एखाद्या वेळेला त्यांच्या रूपात विलीन हो, पण त्यांचं संतत्व कळणं अत्यंत कठीण आहे. काय साधना केली असेल या संतांनी का एका छोट्याशा गावामध्ये जन्म घ्यावा, माळ्याच्या घरी अवतार घ्यावं आणि अशी लीला करावी की महाराष्ट्रातील सकळ असलेल्या समाजाने स्वाभिमानाने त्यांची मंदिरं बांधावी आणि नामसंकीर्तने ठेवावी. असं काय केलं असेल या महात्म्यांनी तर त्याचं एकच उत्तर आहे, हरेर्नाम हरेर्नाम हरेर्नामैव केवलम कलौ नास्तेव 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 गतिरन्यथा. या कलियुगामध्ये अवतीर्ण झालेल्या या महासंतांनी केवळ नामस्मरण आम्ही नामाचे धारक आणि ते नाम त्याची महती जाणून जगद्गुरूंनी पाहिलं की मागीला असलेले माझी संत मंडळी माझे पूर्वज कुठल्या मार्गाने गेले तर त्यांनी शोध करताना असं हाती आलं की केवळ नाममार्ग श्रेष्ठ आहे. नामस्मरणाच्याच मार्गाने हे सर्व सगळेजण गेले आणि एवढी महती जीवनामध्ये त्यांना प्राप्त झाली. पण ते नामस्मरण माझ्याकडनं होत नाही हे दुःख महाराजांच्या अंतःकरणात जन्म घेऊ लागलं. आपलं जे इष्टदैवत आहे पांडुरंग परमात्मा आहे त्या महाद्वारामध्ये महाराज गेले, साष्टांग प्रणिपात केला आणि त्या नारायणाला सांगितलं की मी तुला शरण आलेलो आहे आणि माझी जी इच्छा आहे ते दान तुझ्याकडनं मिळावं हा माझा हेतू आहे. तर प्रथम दानाचा योग मांडताना महाराज सांगू लागले की तुझं नाम माझ्या कंठामध्ये राहू दे आणि सर्व अंगामध्ये तुझ्या संबंधाचं प्रेम असू दे हे सांगणारं अभंगाचं प्रथम चरण. कंठी राहो नाम 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 नाम कंठी राहो नाम नाम कंठी राहो 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 नाम अंगी धरोनिया प्रेम अंगी धरोनिया प्रेम अंगी धरोनिया प्रेम अंगी धरोनिया प्रेम ऐसे द्यावे काही दान ऐसे द्यावे काही दान ऐसे द्यावे काही दान दान ऐसे द्यावे काही दान
द्यावे काही दान आईस द्यावे काही दान आईस द्यावे काही दान कंठी राहो नाम अंगी भरून या प्रेम. महाराज म्हणतात की तुझं नाम माझ्या कंठात राहू दे. कंठात नामस्मरण करणं ही एक साधनेचा प्रकार आहे. साधना अशी आहे की घोषाने उड्या मारून टाळ वाजून केलेलं चिंतनही खूप पळ देणारं, पण त्याहीपेक्षा पुन्हा एकांतात बसून आपली जिव्हा आपले ओठ एवढेच हल्ले जावेत की त्या नामाचा ध्वनी केवळ आपल्याच कानांना कळावा. ही दुसरी साधना आहे. आणि तिसरी साधना पाहिली तर अशी आहे का जिव्हा ओठ काहीही हलवण्याचं कारण नाही, केवळ श्वासोश्वासावर नामजप करणं तो कंठातनं केला जातो. त्याचं फळ काय म्हटले महाराज म्हणतायत की फळ फार मोठं आहे. कंठीदारीला कृष्ण म्हणे कंठीदारीला कृष्ण म्हणे कंठीधारीला कृष्ण म्हणे कंठीधारीला कृष्ण म्हणे अनेक कारणं आहेत. पहिला भाग असा आहे की नामाची महती अशी आहे का जेवढा देव श्रेष्ठ आहे तेवढं नाम आहे. पुढे जाऊन बोललं तर चुकीचं होणार नाही. देवापेक्षाही गगनाहुनी वाढ नाम आहे नाम आहे गगनाहुनी वाढ नाम नाम आहे गगनाहुनी वाढ नाम आहे गगनाहुनी वाढ नाम आहे ज्ञानदेव कुश निवृत्ती सिताड गगनाहुनी वाढ नाम आहे गगनाहुनी वाढ नाम आहे गगनाहुनी वाढ नाम आहे हे ज्ञानदेव कुश निवृत्ती सिताड गगनाहुनी वाढ नाम आहे गगनाहुनी वाढ नाम आहे गगनाहुनी वाढ नाम आहे. देवाने तुकोबारायांना विचारलं की ज्या नामस्मरणाकरता एवढी तळमळ माझ्याकडे दान मागताय की माझ्या कंठामध्ये राहू दे, असं नामाबद्दलचं तुम्हाला काय कळालेलं आहे. महाराज म्हणतायत असा जर तेव्हा तुझा प्रश्न असेल तर खरं सांगू की तुझ्या नामाची महती माझ्याकडनं कशी करणं शक्य आहे. अरे मी तो अल्पमतीहीन मी तो अल्पमती अल्पमतीहीन मी तो अल्पमतीहीन काय वर्णू तुझे गुण काय वर्णू तुझे गुण काय वर्णू तुझे गुण उदकी तारिले पाशा उदकी तारिले पाशा हे महिमान नामाचे आजी महिमान नामाचे नाम चांगले चांगले नाम चांगले 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 हो नाम चांगले चांगले नाम चांगले चांगले नाम चांगले चांगले नाम चांगले चांगले. मी तो अल्पमतीहीन काय वर्णू
मध्ये गुण उदकी तारिले पाषाण हे महिमान नामाचे. महाराज म्हणतात की उदकी तारिले पाषाण, पाण्यावर दगड तरले देवा तुझ्या नामस्मरणाने. नामाचं फळ आहे. पुराणातील भाग जर तुम्ही पाहिला, कुठे दगड तरले तुमच्या पुढे तो विषय सुद्धा उभा राहिला की रामाने सेतू तयार करण्याकरता सगळं असलेल्या वानर भक्तांना सांगितलं, जा मोठमोठे पर्वत आणा आणि जाण्याकरता वाट तयार करा. तेव्हा ती दगड तरली. पण दगड नेमकी नामाने तरली, कारण त्यात कथा अशा आलेल्या आहेत. विश्वकर्म्याची 2 मुलं होती. त्यांचं नाव होतं नळ आणि नीळ. आता या नळ निळाची कथा अशी आहे, बाळपणामध्ये अत्यंत वात्रट, खोडकर, विचित्र असा स्वभाव होता. साधू संत जर पूजेला बसले, आता त्यांची पूर्वीची शाळीग्राम त्या वनामध्ये डोंगरामध्ये त्यांच्या साधना, आणि ते ध्यानस्थ झाले की त्यांच्या पुढचे सर्व दगडचे देव उचलायचे आणि एका सरोवरात ते टाकून यायचे. जेव्हा यांची समाधी उघडायची, आपले देव कुठे गेले, देव कुठे गेले, त्रिकालदर्शी संत महात्मे त्यांना कळालं की हा कार्यक्रम नळनिळाचा आहे. आता लहान मुलं आहेत, रागावता येत नाही. आता काही असं छोटी बाळ म्हटलं म्हणजे असं आहे की घरी एखाद्या वेळेला पंतप्रधान जरी पाहुणा आला आणि त्याच्याही जरी गालात ओढली, काही पर्यायी मार्ग राहत नाही. माणसं म्हणतात ते पोरगच फार वात्रट आहे, त्याला मारून पाहिलं, सर्व करून आम्ही थकलो, पण त्याचा खोडकरपणा ते सोडित नाही. तसं नळ आणि निळाचं चरित्र आहे. साधू संत रागवले नाही, पण त्यांना शाप देऊन टाकला की तुमच्या हातनं दगडाच्या मूर्ती बुडणार नाहीत. मग त्यांनी जरी ते देव उचलून सरोवरात फेकले तरी सुद्धा महात्मे जाऊन ते पुन्हा गोळा करून आणत असत. त्यांच्या हातनं दगड तरत होते. मग नळ आणि निळस तर तिथे कारागीर होते. कोण होते? रामसेतू बांधताना इतरांनी दगड वाहिली, पर्वत उचलली, पण प्रत्यक्षित रचकाम ज्याला आपण म्हणतो ते गौंड्याचं काम कोणी केलं? नळ आणि निळाने. मग त्यांच्या हातून जर दगड तरतच होती, मग ही कथा कशी निर्माण झाली? भाग असा आहे, नळ आणि नीळ हे जेव्हा बांधकाम करू लागले त्यांना थोडा अहंकार तयार झाला. आपल्यामुळे सेतू होतोय, आपल्यामुळे सेतू होतोय. आणि देवाचं तर असं आहे की सर्व सहन करतो पण अहंकार सहन करीत नाही. तिळभर जरी होय अभिमान, मेरू तो समान वाटे देवा. देवाला कळालं, म्हटले यांचा अहंकार काढावा लागणार आहे. शाप दगड तरण्याचा होता, पण दगड एका ठिकाणी स्थिर राहण्याचा नव्हता. पण देवाला लक्षात आलं आहे मध्ये आपल्याला कुठली तरी संधी आहे. शाप जरी संतांचा आहे, संतांची वाणी तर खोटी नाही करता येणार, कारण त्यांना ते शाप म्हणा, वरदान म्हणा, पण ते दिलेलं आहे. त्यांच्या वाणीला बाधा नको म्हणून पोट विभाग कलम क्रमांक 2 देवाने काढला. त्यांना सांगितलं जा पळा. तर त्याची काही सत्ता सामान्य थोडी आहे. गतीर भरता प्रभू साक्षी पर्वती बैठकान सांडावे, समुद्री रेखा उल्लंघावी, भूते वाहावी आज्ञावाची. आणि म्हणून त्या दगडांना सांगितलं जा रे आपापल्या गावी पळा. ठेवला का पळाला, ठेवला का पळा. समुद्रामध्ये आता तो नळ आणि नळ धावून धावून थकले. एकाला आणायला गेले की दुसरा निष्ठायचा, दुसऱ्याला असलं की तिसरा पळायचा. घाम गर्दी झाले.
रामाकडे आले, म्हटले आपल्याकडनं नाही 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 होणार शेतू, बंद करा हे काम. अहो एकही दगड थांबत नाही. मग देवाने सांगितलं असं करा, एका दगडावर रा लिहा, दुसऱ्यावर म लिहा, म्हणजे ते अंबुजा सिमेंट तयार होईल. हालू देणार नाही एकमेकाला. एकावर रा लिहिलं, दुसऱ्यावर म लिहिलं, आणि असा तो शेतो तयार झाला. ज्याच्याने दगड तारतायत. महाराज सांगतायत की मी भक्तीने असलेलं माझं जीवन सुद्धा दगडासारखंच आहे, पण तुझ्या नामाने तरी हा माझा आत्मविश्वास आहे. म्हणून इच्छा एकच आहे, कंठी राहो नाम, अंगी भरून या प्रेम. आणि नामाबद्दलचा आदर पाहिजे, नामाबद्दलचं प्रेम पाहिजे. शेजारच्यानी सांगितलं म्हणून कीर्तनाला येणं भाग्याचीच गोष्ट आहे, नाही असं नाही आहे. पण येऊन जांभाळी देणं, आळस देणं, झोप घेणं, कसं तरी शिळपट रूपाने ऐकणं, काय ऐकतं याकडे चित्त न देणं, या सर्व गोष्टी हानिकारक आहेत परमार्थामध्ये. म्हणून नामाबद्दल खूप आदर असला पाहिजे, भयंकर आवडीने भावे. हरिनाम घेशी तुझी चिंता द्यासी सर्व. महाराज म्हणतायत की त्या नामाबद्दल माझं प्रेम राहू दे, अत्यंत प्रेमपूर्वक तुझं चिंतन घडू दे. देवाने सांगितलं हे सोडून दुसरं काही नको आहे का? महाराजांनी सांगितलं मी सांगतोय तेच दान दे, दुसरं मला नको आहे. ऐसे द्यावे काही दान, ऐसे द्यावे काही दान, ऐसे द्यावे काही दान, ऐसे द्यावे काही दान, ऐसे आणि तू पतिताला पावन करणारा असा आहे. पतित पावन नाम ऐकूनी आलो निद्वारी, पतित पावन नव्हेशी म्हणून जातो माघारी. पतिताला तो पावन करणार आहे. आता तुमच्या आणि आमच्या जीवनामध्ये सर्वांगीण पतन आहे. वाणीने पाहिलं तर कधी आपण खरं बोलत नाही आहे. कुठे जर प्रवास करायचा असला, समोरचा माणूस वाट पाहतोय, पाहिलं तर तो ओझरला आहे, पण समोरच्याला सांगतोय की हे काय आता दाताने जिव्हाळा सोडून मी पुढं आलेलो आहे.
येण्याकरता फक्त मला 2च मिनिट लागणार आहेत. पावली खोटं बोलणं पचन नाही. डोळ्यांनी देव पाहावं, डोळ्यांनी संतांचं दर्शन घ्यावं. संसाराचं दर्शन घेणाऱ्यांना संतांनी आंधळच म्हटलेलं आहे. तिथे आपण पतित आहोत. नयनानी संत दर्शनही देखा, नयनानी संत दर्शनही देखा, नयनानी संत दर्शनही देखा. लोचन मोर पंख करले, नयनानी संत दर्शनही देखा. लोचन मोर पंख करले, लोचन मोर पंख करले, लोचन मोर पंख करले. ज्या डोळ्यांना संत दर्शन आवडत नाही, महाराज म्हणतात अरे मोराच्या पिसावर काय डोळे नाहीत का. पण ज्याचे डोळे गेले त्यांनी ठरवलं की देवाने 2च दिले होते, माझ्याकडे सत्ता आहे, मोराचे 50 चौबाजूला बांधून घेतो. असं असतं तर वासुदेव कधीही आंधळे झाले नसते. त्यांच्या टोपाला सर्व मोराचीच पिस आहे. पण तरी सुद्धा ठेच लागून पडताना पाहतोय आपण. आता पंढरीला गेलो तेव्हा ते वासुदेवच होते वाळवंटामध्ये. पाऊस आला म्हणून चहा प्यायला एका हॉटेलमध्ये बसले, तर खुर्चीवर बसता बसताच एक खाली पडलं. म्हटलं एवढे डोळे तुमच्या डोक्यावर असताना सुद्धा. लोचन मोर पंख करले का. डोळ्यांची सार्थकता केवळ देव आणि संत दर्शनामध्ये आहे. तेथे तुम्ही आणि आम्ही पतित आहोत. जिथे टाळी वाजवायला पाहिजे तिथे हात वाजवित नाही, जिथे वाजवू नये तिथे वाजवल्याशिवाय राहत नाही. हे पतिताचं अशा प्रकारचं लक्षण आहे. कानांनी हरिकथा श्रवण करावी ती गोड वाटत नाही, आणि भाजीला असलेल्या गाण्यांचा छंद जडला गेला. ते कानामध्ये क्वाड घालून 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 बैरा व्हायची वेळ आली तरी सुद्धा ऐकत राहतोय. हे जीवनातील पतितपण आहे. म्हणून पतिताचा उद्धार करणारा भगवान परमात्मा आहे. महाराज सांगतायत की मला तू असं दान दे जे मी मागतो आहे, कारण मी पतित आहे. दुसरी गोष्ट तुला शरण आलेलो आहे. अभंग लहान असलं तरी चिंतन मोठं आहे. आपल्याकडे वेळेची मर्यादा आहे, कारण महाप्रसाद आहे आणि घड्याळाचा काटा काही जागेवर थांबत नाही आहे. ते सामर्थ्य आपल्याकडे नाही आहे. एकेकाळी पतिव्रतेनं सूर्य थांबवला, पण आमच्याकडे घड्याळ थांबवण्याची ताकद नाही आहे. ते सांगतंय की आला क्षण गेला क्षण, 9 वाजलेत आले, 9 वाजलेले आहे, माणसांना जेवण करायचं आहे. आणि म्हणून या महाप्रसादाकरता अधिक विस्तार न करता भावार्थ झाला असं गृहीत धरूया. पांडुरंग परमात्मा Bye.
विठोबार कुमाई विठोबार कुमार विठोबार कुमार विठोबार कुमार विठोबार कुमार विठोबार कुमार आलोपतीत शरण. महाराज देवाकडे दान मागत आहेत. सकळ दानाची पूर्तता केवळ तोच करू शकतो. इतर दाते कमी पडतायत. विस्ताराकरता वेळ नसल्याने विषय वाढवत नाही. शिबी आहे, दधीचे आहे, हरिचंद आहे, बरेच उदार होऊन गेले, पण देवाच्या तुलनेत कोणी बसले नाही. विटेवरील ज्याची पावले समोरची एक दान सर्वात मोठा दाता आहे. म्हणून महाराज म्हणतायत की मी तुझ्याकडे दान मागण्याकरता आलो. देवाने सांगितलं नामाचं आणि भक्तीचं दान हवं असेल तर त्याला संत कृपेची गरज आहे. श्री संत सावता महाराज, नामदेव महाराज या असलेल्या महासंतांच्या चरणी साष्टांग प्रणिपात करून अहोरात्र जर त्यांचं भजन केलं तरच या गोष्टी प्राप्त होत आहेत. संतांची ये पायी संतांची ये पायी 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 संतांची ये पायी संतांची ये पायी हेवी वेळो वेळा डोई हेवी वेळो वेळा डोई संतांची भेट दुर्लभ आहे आणि म्हणून दुर्लभ असलेल्या संतांची सेवा जगद्गुरु तुकोबाराय म्हणतायत का वेळोवेळी अहोरात्र अखंड त्यांचं सानिध्य, त्यांच्या चरणाची सेवा, त्यांचं दर्शन मला प्राप्त व्हावं. कशा करता तर त्याचं उत्तर अभंगाच्या शेवटच्या चरणात. तुका म्हणे तरे 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 भवा सिंधू एक सरे भव सिंधू एक सरे ऐसे जावे काही दान ऐसे जावे काही दान. तुका म्हणे तरे मी या माया नदीतनं तरुण जावं आणि भवसिंधू एक असले. ही भवसिंधू महान असलेलं दुःख देवा तू संपवावं ऐसे द्यावे दान.
आलू पतित शरण, ज्यांच्या कृपा आशीर्वादाने हा ब्रह्मानंद तुम्ही आणि आम्ही भोगत आहोत. सद्गुरू मूर्तीनाथ महाराज आहे, माऊली ज्ञानेश्वर महाराज, सोपान काका, मुक्ताबाई, जनार्दन, एकनाथ महाराज आदी आणि त्यातही महान त्या काळातील ज्येष्ठ मंडळी म्हणजे नामदेव महाराज आणि सावता महाराज, या संतांच्या आशीर्वादाने हा ब्रह्मानंद आपल्यापर्यंत पोहोचलेला आहे. यदा कदाचित हे संत जर नसते तर तुम्ही आणि आम्ही खऱ्या अर्थाने एक वेगळ्या नरकाच्या मार्गाने वाटचाल असते, सकळ जर नरकात पडलेले असते. अनंत उपकार आहेत या संतांचे. या उभय संतांच्या चरणी कोटी कोटी वंदन करतोय. आणि ज्यांच्या कृपेनं हा आनंद भोगण्याची संधी मिळाली किंवा सकळांनी ज्यांना मोठेपण दिलेले आहे त्या महावैष्णव ज्ञानराजांचं भजन करतोय. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम, ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज, ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम. हरी जय विठ्ठल जय हरी जय विठ्ठल जय जय पराशमा पराज महाराज तुम्ही सिद्धा, नाही विचारिला अधिकार पराशमा पराज महाराज तुम्ही सिद्धा, ज्ञानेश्वरा खापाया पैसे परा